नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी विशेष अगदी नानखटाईसारखी नरम पदर सुटलेली खुसखुशीत मौसूत अशी ही शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत। दिवाळी म्हटली की शंकरपाळी ही सगळ्यांच्या घरी बनतातच, पण बऱ्याचदा शंकरपाळी करताना त्यांचं प्रमाण चुकतं किंवा प्रमाण बरोबर असलं तरी ती चिवट होतात किंवा अगदीच नरम पडतात, त्यांना पदर सुटत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात। पण आज आपण अगदी सुटसुटीत आणि वाटीच्या प्रमाणात ही शंकरपाळी बघणार आहोत, त्यामुळे ही शंकरपाळी अगदी परफेक्ट आणि 100% खुसखुशीतच बनणार आहे। या ठिकाणी आपण शंकरपाळी करण्यासाठी वाटीचं प्रमाण वापरले, तर 1 वाटी मी घेतली, ज्यात साखर घातलेली आहे, त्याच वाटीने मी सगळे जिन्नस मोजलेले आहेत। तर या ठिकाणी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती मी जाड साखर घेतली। जाड साखरेचं प्रमाण या ठिकाणी योग्य प्रमाणात बसतं। त्याचबरोबर 1 वाटी मी वितळवलेलं तूप घेतलेलं आहे, 1 चमचा मी रवा घेतलाय, पाव चमचा मीठ घेतले आणि 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। तर पाणीसुद्धा 1च वाटी आपण ह्या शंकरपाळ्यांसाठी वापरणार आहोत। तर या ठिकाणी आपण जी साखर घेतली आहे 1 वाटी, जी मी जाड घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात घालायची, मीठ घालून घ्यायचं आहे आणि हा 1 चमचा रवा घालायचा आहे। आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी जो मैदा घेतलेला आहे तो वाटीच्या प्रमाणात मोजतो आहे। तर मोजण्यासाठी या ठिकाणी मी ज्या वाटीने साखर मोजली तीच वाटी घेतली आहे, त्यात मैदा घालायचा आणि असा हा मैदा वाटीमध्ये टॅप करायचा, म्हणजे ठोकून घ्यायचा, म्हणजे अगदी मैदा खाली बसेल अशा प्रमाणात आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा आहे। हे बघा, अगदी काठोकाठ ठोकून आपण हा मैदा या वाटीत भरून घेतला आहे आणि याच प्रमाणात आपण 5 वाटी मैदा घेणार आहोत। तर 1 वाटी मी या पद्धतीने ठोकून अगदी शिगेशिग हा मैदा मोजून घेतला आहे। याच पद्धतीने मी आता 5 वाटा मैदा या ठिकाणी मोजणार आहे। अशा पद्धतीने जर आपण मैदा मोजून घेतला तर शंकरपाळ्यांमध्ये जे बाकीचं जिन्नस आपण मोजून घेतलं आहे त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित बसतं आणि शंकरपाळी अगदी सुंदर तयार होतात। आता साखरेचं जे मिश्रण आपण बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये, ते मी या मिश्रणात टाकून घेतलेलं आहे। आता एक सिक्रेट पदार्थ म्हणजे या ठिकाणी मी दूध पावडर वापरलेली आहे। तर पाव वाटी आपण या ठिकाणी दूध पावडर घालायची आहे। दूध पावडर वापरल्यामुळे शंकरपाळ्यांना नानकटाईसारखं टेक्स्चर येतं, अगदी खुसखुशीत होतात आणि मऊसूत लागतात आणि जास्त वेळ ते खुसखुशीत राहण्यासाठी सुद्धा मदत होते। तर या ठिकाणी आपण हे सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आवर्जून तुम्ही हा सिक्रेट पदार्थ म्हणजेच दूध पावडर जरूर घाला। आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर 1 वाटी जे आपण वितळून घेतलेलं तूप घेतलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ह्या तुपाचं ह्या सगळ्या मिश्रणाला मोहन द्यायचं, व्यवस्थित चोळून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं छान असं चोळून हे तूप ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। हे बघा, अगदी त्याचा लाडू बनला जातोय इतकं सुंदर याला हे मोहन द्यायचं आहे। त्या ठिकाणी छान आपलं हे मोहन देऊन झाले आणि 1 वाटी पाणी आपण यात घालून घ्यायचं आहे। 1 वाटीच पाणी आपल्याला या सगळ्या मिश्रणाला लागणार आहे, याहून जास्त पाणी लागणार नाही। जास्त जर आपलं हे मिश्रण पातळ झालं किंवा शंकरपाळ्याचा हा जो डो आहे, उंडा आहे, जर जास्त पातळ झाला तर शंकरपाळी कडक होतात, त्याला पदर सुटत नाही आणि अगदीच कडक झाला तर ती खुसखुशीत होत नाही। त्यामुळे पाण्याचंही प्रमाण अगदी योग्य असलं पाहिजे। आता या ठिकाणी मी वाटीभर पाणी घेतलं, तर तुम्ही या ठिकाणी 1 वाटी दूध घेऊ शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी, म्हणजे अर्ध वाटी पाणी अर्ध वाटी दूधही घेऊ शकता। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हा उंडा भिजवून घेऊ शकतात। हे बघा, 1 वाटी पाण्यात अगदी सुंदर हा उंडा आपला भिजवून झालेला आहे। व्यवस्थित भिजवून झाला की यावरती आपण एक प्लेट ठेवायची आणि अर्धा तास हे मिश्रण आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता एक अर्धा तास झालेला आहे, आपलं मिश्रण छान मुरून आलेलं आहे। आता हा उंडा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि छान असा मळून झाला की आपण याचे एकसारखे भाग करून घेणार आहोत। हे बघा, अगदी छान टेक्स्चर याचं तयार झालं, खूप जास्त सैलही नाही झालेलं आणि अगदीच हे कडकही नाही झालेलं आहे। अगदी व्यवस्थित वाटीच्या प्रमाणात आपलं हे प्रमाणबद्ध शंकरपाळ्याचा उंडा तयार झालेला आहे। तर या ठिकाणी पोळपाटावरती हे मिश्रण घ्यायचं आहे, थोडं लांबट करून घ्यायचं आणि याचे एकसारखे मी 4 भाग करून घेते आहे, म्हणजे 4 पोळ्या आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत। आता यातले जे 3 उंडे आहेत ते बाजूला ठेवायचे आणि 1 उंडा आपण लाटण्यासाठी घ्यायचा आहे। लाटण्याआधी पण थोडंसं याला मळून घ्यायचं, व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला लाटायचं आहे। हे बघा, व्यवस्थित आपण याला मळून घेतलेलं आहे आणि याला लाटून घेतो आहे। तर याला लाटताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त बारीक काही लाटायचं आणि या ठिकाणी आपल्याला शंकरपाळ्यांना छान पदर सुटण्यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे। तर थोडीशी अशी मोठी बारीकसर पोळी लाटून घ्यायची सुरुवातीला आणि ही पोळी लाटून झाली की त्यानंतर हिचे आपल्याला व्यवस्थित घड्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा, या पद्धतीने बारीक आपण हिची पोळी लाटून घेतली आहे आणि या पद्धतीने आपण हिच्या घड्या करून घ्यायच्या आहेत। अशा घड्या केल्यामुळे शंकरपाळ्यांना छान अशी पदर सुटतात आणि अगदी सुंदर तळली जातात।
हे बघा, दिसायलाही सुंदर दिसतात आणि खुसखुशीत अशी तळलीही जातात. तर या पद्धतीने ह्या उंड्याची पोळी करायची आणि नंतर अशी घडी करून हा उंडा आपण परत लाटून घ्यायचा आहे. चौकोनीच आकारात लाटण्याचा याला प्रयत्न करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं जाडसर आपण याला चौकोनी आकारात लाटून घ्यायचं आहे. पूर्णपणे लाटून झालं की याचे जे काठ आहेत ते आपल्याला पहिले बारीक कापून घ्यायचे आहेत. नंतर आपण याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण असे छान याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत. हे बघा, अगदी छान याचे चौकोनी तुकडे होत आहेत. आपलं पिठाचं मिश्रण अगदी सुंदर भिजलं गेलेलं आहे. बऱ्याचदा पीठ जर सैल झालं, उंडा सैल झाला तर हे शंकरपाळी कापताना ओढली जातात, त्यांचा आकार खराब होतो आणि तळतानाही ती वातडं तयार होतात. हे बघा, अगदी सुंदर ह्या जाडीचे आपण ही शंकरपाळी लाटून आणि कापून घेतलेली आहे. आता सगळे जे उंडे आपण तयार करून घेतले ते सर्व याच पद्धतीने आपण लाटून घ्यायचे आणि ह्या साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत. ही चारही उंडे लाटण्यासाठी फक्त 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो. इतकी झटपट ही लाटून होतात आणि आपली सगळी चारही उंडे व्यवस्थित लाटून झालेली आहेत आणि कापूनही झाली आहेत. या ठिकाणी मी तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये एक छोटासा पिठाचा मी गोळा घातला आहे आणि तो वरती आला आहे पटकन, पण तो अगदीच काळा कुट्ट नाही झाला. हलक्या रंगावर तळून तो वर आला आहे, म्हणजेच आपलं तेल हे तळण्यासाठी तयार आहे. बऱ्याचदा तेल खूप कडक झालं तर शंकरपाळी ही सुरुवातीला घातल्या खूप काळी पडतात. त्यामुळे आपण सुरुवातीला, जर तुम्ही नवीन असाल तर 2-3 शंकरपाळी सुरुवातीला तळून बघायची. तेलाचं टेम्परेचर लक्षात आलं त्यानंतरच आपण ही जास्तची शंकरपाळी यात सोडायची आहे. तर या ठिकाणी मी शंकरपाळी तेलात सोडली आहे आणि सुरुवातीला याला असे बुडबुडे येणार आहेत आणि त्यानंतर ही शंकरपाळी थोडीशी तळत आली की वरती तेलावरती तरंगत येतात आणि थोडंसं तेलावरती आली की त्यामध्ये असा काटा चमचा घालायचा आणि अगदी हळूवार यांना असं ढवळत राहायचं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला शंकरपाळी तेलात घातल्यावरती खूप मऊसूत असतात. तुम्ही मोठा चमचा जर यामध्ये घातला आणि शंकरपाळी ढवळली तर त्यांचे तुकडे पडू शकतात. आणि तेलाचं टेम्परेचर हे खूप जास्त गरम नसावं, अगदीच हलकं गरम असलं तरच शंकरपाळी त्यात छान तळली जातात. आणि शंकरपाळी तळण्यासाठी गॅस हा मध्यम नाही ठेवायचा, मंद ठेवायचा आहे. मंद आचेवरती आपल्याला ही शंकरपाळी अगदी अगदी हळूहळू हलवत तळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मी 1-1 मिनटं झाला की त्यामध्ये हासा काटा चमचा घालते आणि हळूवार त्यांना ढवळून घेते आहे, जेणेकरून याचे जे पदर सुटतात ते तुटणार नाही आणि ही शंकरपाळी छान अशी खुसखुशीत तळली जातील. हे पहा, एक 5 मिनटामध्ये माझी ही सर्व शंकरपाळी छान अशी बदामी रंगावर तळली गेली आहे. आणि नंतर जेव्हा शंकरपाळी तळत येतात तर ती कडक पडतात. नंतर अगदी एकसारखं हलवत आपण ही तळून घ्यायची आहे. सुरुवातीची 2 ते 3 मिनटं ही शंकरपाळी हळूवार हलवायची. एक अर्धा मिनटानंतर चमचा त्यात घालायचा आहे आणि 3-4 मिनटानंतर शंकरपाळी छान कडक होतात आणि बदामी रंगावर यायला लागतात. या स्टेजवरती आपण याला एकसारखं हलवत तळून घ्यायचं आहे. तेलामध्ये शंकरपाळी टाकण्यापासून तर ते पूर्ण बाहेर काढण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित झाली तरच शंकरपाळी छान खुसखुशीत तळली जातात आणि त्याला छान पदर सुटतात. त्यामुळे मी ज्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे याच पद्धतीने अगदी सुरेख बदामी रंगावर पदर सुटलेली खुसखुशीत नानकटाईप्रमाणे ही शंकरपाळी तयार होतील. हे पहा, तुम्ही पाहू शकतात अगदी सुंदर ही शंकरपाळी दिसत आहेत आणि जशी दिसता सुंदर आहे तशी टेस्टमध्ये अगदी अप्रतिम आणि बेस्ट झालेली आहे. तुम्ही पहा, अगदी सुंदर नानकटाईसारखी ती दिसत आहेत आणि मस्त तिला पदर सुटलेले आहेत. त्यामुळे हे जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमचीही शंकरपाळी याच पद्धतीने अगदी खुसखुशीत तयार होतील. या ठिकाणी खूप जास्त लाल कलरवर शंकरपाळी तळू नका. असा बदामी रंग आला की शंकरपाळी तेलातनं काढून घ्या, कारण की तेलातनं काढल्यावर शंकरपाळी थंडी होता तोवर तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यानंतरही त्याचा कलर चेंज होत असतो. त्यामुळे सुरुवातीलाच थोडा बदामी रंगावर हे तळले तर या पद्धतीने अगदी खुसखुशीत छान कलरवरती हे शंकरपाळी थंड होतात आणि मस्त खुसखुशीत तयार होतात. हे बघा, या ठिकाणी एक शंकरपाळा मी तुम्हाला तोडून दाखवला आहे आणि हा शंकरपाळा अगदी सहज चुरला जातो, इतका खुसखुशीत मऊ झालेला आहे आणि अगदी सुंदर चवीचा तयार झालेला आहे. तर ही नानखटाईसारखी बिस्किटांसारखी शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ह्यावेळेस दूध पावडर टाकून ही शंकरपाळी जरूर ट्राय करा. अगदी 15 ते 20 दिवस ही शंकरपाळी सहज टिकतात आणि वाटीचं प्रमाण सांगितल्यामुळे तुम्हाला ही शंकरपाळी घरी अगदी सहज तयार करता येणार आहेत. आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही शंकरपाळी करायची असतील तर तुम्ही मोठ्या वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकतात, म्हणजे जास्त प्रमाणात शंकरपाळी तुम्हाला तयार करता येणार आहे. तर ह्या शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.